नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही बघता आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, माझ्या मुलीच्या लग्नामुळे गेले 1.5-2 महिने मी व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि त्यामुळे तुमच्या भेटीला येऊ शकलो नाही. पण आजपासून या व्हिडिओपासून मी नियमितपणे व्हिडिओ तयार करणार आहे, राजकीय विश्लेषण करणार आहे आणि तुमच्या भेटीला येत राहणार आहे. असो, तर सध्या सगळ्यात चर्चेचा आणि मराठी मीडियामध्ये वेगाने सुरू असलेला एक विषय आहे, तो म्हणजे नंदुरबारच्या विजय चौधरी यांचा. आतापर्यंत बऱ्याच चॅनल्सवर त्याची चर्चा झालेली आहे, त्याच्या संदर्भातले डिटेल्स आलेले आहेत. ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहेत, त्या ऑडिओ क्लिप पण ऐकवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या संदर्भात मी जास्त डिटेल बोलणार नाही. पण ज्यांना हा विषय माहिती नाही आहे त्यांच्यासाठी थोडक्यात म्हणून सांगतो की कोण आहे ते विजय चौधरी. हे विजय चौधरी आहेत नंदुरबारचे भाजपचे पदाधिकारी होते. सुरुवातीला ते शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले. त्याच वेळेस त्यांच्याकडे एक साप्ताहिक होतं, ते साप्ताहिक चालवायचे. ते साप्ताहिक चालवत असताना एका दारूबंदी अधिकाऱ्याला खंडणी मागितली, ब्लॅकमेलिंग केलं म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आणि नंतर त्याच्यातून ते निर्दोष सुटले. पण त्यानंतर डॉक्टर विजयकुमार गावितांबरोबर ते विजय चौधरी भाजपमध्ये आले आणि मग भाजपमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात प्रगती होत गेली. विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना खूप चांगली संधी आली. त्यांच्या पदाचं महत्त्व वाढलं, त्यांचं स्वतःचं महत्त्व वाढलं. ते भाजपचे महामंत्री झाले. महामंत्री व्हायच्या आधी ते ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते आणि महामंत्री पदानंतर त्यांच्याकडे आता उत्तर महाराष्ट्राचं संघटक पद होतं. काय केलं या विजय चौधरींनी? तर विजय चौधरी गेली 1.5-2 वर्ष, अनेक वर्ष, 3-4 वर्ष जरी असतील कदाचित, ज्या ज्या लोकांशी बोलत होते त्यांचा कॉल ऑडिओ स्वरूपामध्ये रेकॉर्ड करून ठेवत होते फोनमध्ये. त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक भाजपचे नेते आहेत, मोठ्या प्रमाणात अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांचे कॉल्स रेकॉर्ड झालेले आहेत. आता हे खरे आहेत का खोटे आहेत याची पुष्टी आपल्याला करता येणार नाही. ते आपण दावा करू शकत नाही त्या संदर्भात. कारण विजय चौधरी यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की हे AIच्या माध्यमातून निर्माण केलेले आहेत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण हे कॉल खरे असावेत असं वाटण्याला काही कारणं आहेत. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, ज्या आता सांगितल्या पाहिजेत तसं मला वाटतं. की भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री गिरीश महाजन, हे एका चॅनलशी बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विजय चौधरीने अशा 7,000 ऑडिओ क्लिप तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्या PAने केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जवळपास सगळेच मंत्र्यांशी विजय चौधरी असं बोललेलं आहे आणि ते सगळं झालेलं आहे. ठीक आहे, झालंय ते झालंय, आता आम्ही त्याला पक्षातून काढणार आहोत असं गिरीश महाजन यांनी एका चॅनलला सांगितलं. आता जेव्हा गिरीश महाजनांसारखा मंत्री असं बोलतोय त्या अर्थी हे सगळं झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरी एक गोष्ट आहे की ह्या खऱ्या असाव्यात याला पुष्टी मिळण्याचं कारण ते म्हणजे जरी विजय चौधरी हे AI निर्मित म्हणत असले तरी त्यांच्या मुलाने जी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली, फिर्याद दिलेली आहे, त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांच्या फोनमधला डेटा या PAने चोरला आणि त्याचा गैरवापर केला. आता जर फोनमधला डेटा हा चोरला गेला असेल तर याचा अर्थ असा आहे की हे फोन कॉल खरे असतील. पण हा चर्चेचा विषय नाही, हा विषय आहे पोलीस तपासाचा. खरं खोटं जे काही आहे ते पोलीस तपासामध्ये जर प्रामाणिकपणे तपास झाला, जर निष्पक्षपणे चौकशी झाली तर हे सगळं उघडकीला येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला जास्त बोलता येईल. याच्यात 2 गोष्टी सांगण्यासारख्या मला असं वाटत आहेत की ज्या आतापर्यंत कुठे मला दिसल्या नाहीत आलेल्या आणि त्या जास्त गंभीर आहेत, ज्या सगळ्यांना कळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट त्याच्यातली की विजय चौधरींशी हे मंत्री, हे अधिकारी, हे कार्यकर्ते, नेते इतक्या स्पष्टपणे का बोलत होते, इतकं मनमोकळं का बोलत होते, सगळं मनातलं का उघडं करत होते? त्याला कारण होतं. त्याला कारण असं होतं की विजय चौधरी हे व्हॉट्सॲप कॉल करायचे आणि समोरच्याला असं वाटायचं की व्हॉट्सॲप कॉल आहे, याचा अर्थ याचं काही रेकॉर्डिंग होणार नाही, याचा काही पुरावा राहणार नाही आणि म्हणून मंत्री मोकळेपणे बोलायचे, अधिकारी मोकळेपणे बोलायचे. पण विजय चौधरी यांनी त्यांच्या फोनमध्ये असं काहीतरी ॲप टाकलं होतं असं म्हणतात
की त्या ॲपमुळे ते व्हॉट्सअपचे कॉल जरी असले तरी ते रेकॉर्ड होत होते आणि अशा प्रकारे 7,000 फोन्स रेकॉर्ड झालेले आहेत. म्हणजे व्हॉट्सअपचा कॉल आहे म्हणून आपण निर्धास्त राहिलं पाहिजे. ह्या समजावरचं जे पांघरून होतं ते विजय चौधरींच्या या प्रकरणामुळे आता ओढलं गेलेलं आहे, उघड झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी विजय चौधरींनी या निमित्ताने व्हॉट्सअपवर मोकळेपणे बोलणाऱ्या सगळ्यांना सावध केलेलं आहे. हा धोका लक्षात आणून दिलेला आहे, हा धडा दिलेला आहे. आता हा धोका किती लोक लक्षात घेतात, हा धडा किती लोक घेतात, हा ज्याचा विषय आहे. दुसरा सार्वजनिक दृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचा आणि धोकादायक बाब याच्यातली अशी आहे की ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स आहेत, या सध्या कुठे आहेत, कोणाकडे आहेत, या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत, सगळीकडे पसरत आहेत, एकमेकांना दिल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये कोण कोण काय काय कोणाकोणाशी बोललेलं आहे याच्या संदर्भातल्या खूप मोठा डेटा हा अजून उघड झालेला नाही. असं म्हणतात की त्याच्यामध्ये अनेक अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये अनेक कर्मचारी आहेत, पक्षाचे मंत्री तर आहेतच, पण काही पदाधिकारी आहेत, काही महिला आहेत, काही पत्रकार आहेत. ह्या सगळ्यांचे हे कॉल्स जेव्हा बाहेर जातील, इतरांच्या हातात पडतील, तेव्हा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्या फोनच्या आधारे रिव्हेंज घेतला जाण्याची शक्यता आहे, ब्लॅकमेलिंग केलं जाण्याची शक्यता आहे, खंडणी मागितली जाण्याची शक्यता आहे, धमक्या दिल्या जाऊ शकतात, मानसिकदृष्ट्या त्रास दिला जाऊ शकतो, फोनवर शिव्या दिल्या जाऊ शकतात. म्हणून हा सगळा डेटा जो आहे तो ताबडतोब पोलिसांनी जप्त केला पाहिजे आणि बाहेर जो डेटा आहे त्याला ताबडतोब नियंत्रणात आणलं पाहिजे, तो नष्ट केला पाहिजे. त्या दृष्टीने ताबडतोब आदेश निघाले पाहिजे. नाही तर अनेकांना ह्या फोन कॉलच्या ऑडिओ क्लिप उघड झाल्यापासून झोप लागत नाही आहे. आपण इतके मोकळेपणे विजय चौधरींशी बोलून गेलेलो आहोत, त्यामुळे आता आपली पण क्लिप जर उघडकीला आली तर आपलं कसं होईल याच्याने अनेकांच्या झोपा उडालेल्या आहेत. माझा एक जुना सहकारी नंदुरबारमधला तो मला असं सांगत होता की पोलिसांच्या तर इतक्या ऑडिओ क्लिप्स आहेत म्हणे की जर कारवाई करायची ठरवली तर अर्ध पोलीस डिपार्टमेंट रिकाम होऊन जाईल, त्यांना निलंबित करावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या क्लिप्स आहेत असं सांगितलं जात आहे. खरं खोटं काय जे आहे ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल. पण पुन्हा तोच मुद्दा आहे की चौकशी किती निष्पक्षपणे होईल. चौकशीचे आदेश देणारे सत्ताधारी आणि चौकशी करणारे अधिकारी, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांचंच जर त्याच्यामध्ये अडकलेले असतील, भाजपचे पदाधिकारी सत्ताधारी जर त्याच्यामध्ये अडकलेले असतील, त्यांचेच जर बुरखे फाटणार असतील तर ह्या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल का, हा एक प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर मला वाटतं ह्या सरकारने दिलं पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री पण आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची एक प्रतिमा आहे राज्यामध्ये की एक प्रामाणिक नेता आहे अशी. तर त्या प्रतिमेला जागून ह्या सगळ्या प्रकरणाचं प्रामाणिकपणे विश्लेषण होईल आणि हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळेल अशी व्यवस्था सरकारकडून झाली पाहिजे. आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये आहे की अशा पद्धतीने विना परवानगी कोणाचाही फोन रेकॉर्ड करता येतो का? कायद्याने जर कोणताही फोन हा समोर त्याची परवानगी घेतल्याशिवाय रेकॉर्ड करता येत नसेल तर या प्रकरणी जर हे फोन कॉल सिद्ध झाले की खरे आहेत तर विजय चौधरींवर गुन्हा दाखल होईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपचे पदाधिकारी असल्याने किंवा राहिल्याने इतकी वर्ष त्यांच्यावर कारवाई होईल का, हाही एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याचंही उत्तर मला वाटतं या सरकारने दिलं तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक जो काही व्हायचा आहे तो परिणाम होईल, ज्या पद्धतीची कारवाई होते त्यानुसार. एक मात्र खरं आहे की विजय चौधरींच्या या प्रकरणाने आपल्या सर्वांना, सर्वसामान्यांपासून नेत्यांपासून सगळ्यांना एक सावधगिरीचा इशारा दिलेला आहे की व्हॉट्सॲप कॉल असला तरीही तो रेकॉर्ड होऊ शकतो. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे काय कसं बोलायचं याचं सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांनी धडा घेतला ते सावध होतील, ज्यांनी नाही घेतला त्यांचं कदाचित आणखीन ऑडिओ क्लिप पुन्हा बाहेर येतील. तोपर्यंत आपण वेगवेगळे विषय घेत राहू, बोलत राहू, चर्चा करत राहू. तुम्हाला हा विषय कसा वाटला? मी जे धोके सांगितले ते धोके तुम्हाला पटलेत का? त्याच्या संदर्भात सरकारने काय केलं पाहिजे याच्या संदर्भात तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल
तर माझी विनंती आहे की ताबडतोब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, तो लाईक करा आणि सातत्याने हे व्हिडिओ बघत राहा. आपण भेटत राहू. नवा व्हिडिओ घेऊन मी येतोच. तोपर्यंत नमस्कार.